नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. भारतीय संस्कृतीत घराची स्वच्छता आणि झाडू यांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे. आपले प्राचीन ग्रंथ, शास्त्रे तसेच लोककथा सांगतात की ज्या घरात दररोज स्वच्छता राखली जाते तिथे धनाची देवी माता लक्ष्मी स्वतः निवास करते. पद्मपुराणात देखील उल्लेख आहे की जिथे स्वच्छता आणि शिस्त असते तिथे लक्ष्मी देवी आपले तेज प्रकट करते. अर्थातच अस्वच्छ आणि अव्यवस्थित घरांपासून लक्ष्मी देवी दूर राहते, कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वाढते आणि दरिद्रतेची देवी लक्ष्मीचा वास होऊ शकतो. आपण रोज झाडू का लावतो? आपल्याकडे काही जुने नियम का आहेत, जसे की झाडू नेहमी लपवून ठेवावी, घरात तुटका झाडू ठेवू नये, संध्याकाळी नंतर झाडू लावू नये इत्यादी. यामागे केवळ अंधश्रद्धा नसून धार्मिक श्रद्धा, वैज्ञानिक कारणे आणि शहाणपण दडलेले आहे. झाडू म्हणजे केवळ घरातील कचरा साफ करणारे साधन नव्हे, तर ती स्वच्छतेचे प्रतीक असून देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानली जाते. म्हणूनच झाडूला पाय लावणे, तुडवणे किंवा तिचा अपमान करणे टाळतात. जुना तुटका झाडू घरात ठेवला तर आर्थिक अडचणी आणि दुर्भाग्य येते असेही मानतात, कारण त्यामुळे लक्ष्मी रुसते आणि अलक्ष्मीचा प्रवेश होतो. आजची ही कथा याच स्वच्छतेच्या महत्त्वावर आधारलेली आहे. ही आहे 2 शेजारच्या स्त्रियांची कथा. एक मेहनती, कष्टाळू आणि श्रद्धाळू, तर दुसरी आळशी, बेफिकीर आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारी. या कथेतून आपल्याला कळेल की घर स्वच्छ ठेवण्याचे, रोज मनापासून झाडू लावण्याचे आणि तुटका झाडू घरात न ठेवण्याचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात. कथा धार्मिक दृष्टिकोनातून रंगवली असून देवी लक्ष्मीची कृपा आणि कोप या दोन्हींचे प्रतिबिंब यात दिसेल. चला तर मग या रहस्यमय आणि भावनापूर्ण प्रवासाला प्रारंभ करूया. ऐका ही हृदयस्पर्शी कथा, जी ऐकत असताना तुमच्या डोळ्यांत अश्रू येतील आणि अंतःकरणाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईल. एक गाव होतं, निसर्ग सौंदर्याने नटलेलं आणि दिवसभर चैतन्याने भरलेलं. त्या गावात शांता आणि मंदा अशा 2 शेजारणी राहत होत्या. दोघींमध्ये मैत्री होती, पण स्वभाव पूर्ण भिन्न होते. शांता गरीब परिस्थितीतही अतिशय आनंदी आणि श्रद्धाळू बाई होती. तिचं लहानसं कुटुंब होतं, 1 मुलगा आणि ती स्वतः. तिचे पती काही वर्षांपूर्वी आजारी पडून स्वर्गवासी झाले होते. या दुःखावर मात करून शांता प्रत्येक दिवस नवीन उमेदीनं जगत असे. ती पहाटे लवकर उठून घराचं अंगण सारवायची, टोपलीने पाणी शिंपडून जमिनीवरील धूळ ओलसर करून ती झाडूने स्वच्छ करायची. घराच्या दारापुढे ती रोज सुंदर रांगोळी काढायची आणि तुळशीच्या कुंडाजवळ दिवा लावायची. तिच्या घरात फार श्रीमंती नव्हती, पण स्वच्छता आणि प्रसन्नता नांदत होती. शांताच्या हातातला झाडू जणू काही तिचा परममित्रच झाला होता. ती झाडूला मोठ्या आदराने वागवायची. काम झाल्यावर झाडू स्वच्छ करून घराच्या मागील बाजूस कोपऱ्यात नीट आडोशाला ठेवायची. ती मुलाला नेहमी सांगायची, झाडू ही लक्ष्मी मातेचा अंश आहे, तिला पाय लावू नये. जर कोणाचं पाऊल चुकून झाडूला लागलं तर ती त्याला नमस्कार करून क्षमा मागायची. तिची श्रद्धा पाहून मंडळी हसायची, पण शांता आपल्या विश्वासावर ठाम होती. तर दुसरीकडे मंदा ही शांताची शेजारीण काहीशी सुस्त स्वभावाची होती. मंदाचे घर शांताच्या घरासारखेच मातीचे व लहान होते, पण मंदाचे पती जीवित होते आणि कामावर जाऊन कमवत असल्याने तिच्या घरी थोडी आर्थिक सुबत्ता होती. पण घर मात्र अस्वच्छ आणि अव्यवस्थित असे. अंगण झाडल्याशिवायच दिवस सुरू होत असे. घराच्या कोपऱ्यांत कोळिष्टके होती. भांडीही अनेकदा न धुता तशीच पडून राहत. मंदा सकाळी उशिरा उठे. कोणीतरी दुसरं घरकाम करून द्यावं, आपलं आयुष्य आरामात जावं असं तिला वाटत असे. ती उदासीनपणे म्हणायची, घर म्हणजे राहायची जागा आहे, रोज काय मांजणी कटकटी करायच्या. तिचा नवरा गणपा सकाळी कामाला जाताना म्हणायचा, थोडं घर आवरून घे, लक्ष्मी येते स्वच्छ ठिकाणी. पण मंदा त्याची टेर काढून म्हणे, दिवसभर काम करून दमून जाता ना तुम्ही, आणि लक्ष्मी इकडे आली तर मला अजून काम वाढेल तिचं स्वागत करण्यात. गणपा हतबल होऊन निघून जाई. मंदा बहुतेक वेळा सगळी कामं पुढे ढकलत असे. शांताला मात्र हे बघवत नसे. तिने बऱ्याचदा मंदाला प्रेमाने समजावले होते,
मंदे, बहीण, घर नीट स्वच्छ ठेवावं. आपणच आपलं घर नाही राखलं तर देवही रुसून जातील. पाहिलं नाही का, देवपूजेला जाताना आपण अंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालतो, तसंच घरही स्वच्छ हवं. मंदा त्यावर उदासीनपणे खांदे उडवीत म्हणायची, अगं शांते, तू फार मनावर घेतेस गोष्टी. माझं घर आहे, मला पाहू दे ना वाटेल तसं. असं थोडक्यात लक्ष्मी रुसते का कोणाची? शांता निशब्द होऊन जायची आणि मनोमन ईश्वराचं नामस्मरण करून आपल्या कामाला लागायची. मंदाच्या घरात एक जुना झाडू होता. त्याचे काडी तंतू जवळजवळ गळून गेले होते. त्याचा दांडा सोलून गेला होता. तरीही मंदा तोच झाडू वापरत असे. कधीमधी ती झाडायची तेव्हा तो झाडू अधिक कचरा सोडत असे. शांता तिला म्हणाली होती, तू नवीन झाडू का घेत नाहीस? हा तर पार तुटका झाला आहे. त्याने नीट साफसफाई होत नाही आणि अशुभ देखील मानतात. त्यावर मंदा हात झटकून म्हणाली होती, अगं, झाडू पूजायला नाही ठेवायचा असतो, वापरायचाच असतो. चालेल मला हा अजून काही दिवस. उगाच पैसे खर्च कशाला करायचे? तिच्या दृष्टीनं झाडू तुटका असला तरी काय फरक पडतो असा प्रश्नच होता. शांता तिचे बोलणे ऐकून दुःखी होत असे. तिने मंदाला अनेकदा नवीन झाडू घेण्यासाठी 4 पैसे देऊ केले, पण मंदाने शांताला सुनावले, तुला हवेत तर तू घे, पण मला माझं घर कसं ठेवायचं ते ठरवू दे. माझ्या संसारात लक्ष्मी आहे की नाही ते पाहायला तू कोण? अशा शब्दांनी शांता गप्प होत असे. दिवस जात होते. शांता आपल्या दिनक्रमात मग्न होती आणि मंदा आपल्या सुस्तीत. पण नियती काहीतरी वेगळंच लीला रंगवू पाहत होती. एके दिवशी त्या गावात एक फकीरासारखा दिसणारा साधू आला. तो ध्यानमग्न डोळे असलेला, कपाळावर भस्म लावलेला, हातात कमंडलू आणि भगवी झोळी घेऊन शांतपणे गावातून चालला होता. गावकरी त्याला पाहून आदराने नमस्कार करत होते. सकाळची वेळ होती. शांता नेहमीप्रमाणे अंगण झाडून झाल्यावर देवाची पूजा करत होती. तितक्यात तिला दरवाजासमोर हाक ऐकू आली, भिक्षांदेही. दरवाजाशी तो साधू उभा होता. शांतेने लगबगीने त्याचे स्वागत केले. या ना बाबा, आत या, असे म्हणून तिने झटपट अंगणातल्या बाजल्यावर पाणी शिंपडून स्वच्छ जागा केली आणि बसण्यासाठी त्याला आमंत्रित केले. स्वतः आत जाऊन ती भाकरी आणि दही घेऊन आली. तिच्याकडे जास्त नव्हते, पण जी काही न्याहरी होती ती आणून बाबांच्या पुढे ठेवली. साधूने प्रसन्न हसून तिचे दान स्वीकारले. शांतेच्या नम्रतेने तो संतुष्ट दिसत होता. साधूंनी भोजन घेतले. शांता एकटक त्याला बघत होती. तिच्या डोळ्यांत आदर आणि थोडी कुतूहलही होते. भोजनानंतर साधूने तृप्त होऊन नारायण नारायण असा उच्चार केला आणि शांतेला आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला. तो म्हणाला, माऊली, तुझ्या श्रद्धेला आणि स्वच्छतेच्या प्रेमाला देवी लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल. हे ऐकताच शांतेच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती म्हणाली, बाबा, मी तर साधी स्त्री आहे, कष्ट करून पोट भरते, पण माझ्या मुलाचं आयुष्य सुखकर जावं, त्याला आईचं आणि पितृतुल्य तुमचा आशीर्वाद मिळावा हीच मनी इच्छा. साधूने क्षणभर डोळे बंद केले आणि मंत्रमुग्ध स्वरात काही गुणमुनला. शांता त्याचे शब्द ऐकणीचा प्रयत्न करू लागली. साधू मध्येच थांबला आणि म्हणाला, बाळ, तुला एक मंत्र देतो. दररोज पहाटे स्वच्छता करून झाल्यावर देव्हाऱ्यासमोर उभं राहून या मंत्राचा जप कर. लक्ष्मी मातेची कृपा तुला लाभेल. शांतेने डोळे लहान करून लक्षपूर्वक ऐकलं. साधूने करंगळी आणि अंगठा एकत्र करून आकाशाकडे दर्शवत जयघोष केला, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. आणि स्निग्ध दोन्ही होता. शांतेने ते मंत्रशब्द मनात जपून ठेवले. तिने विनम्रतेने हात जोडून विचारले, बाबा, हा मंत्र मला कशासाठी जपायचा आहे? साधू मंद हसला आणि म्हणाला, हे महालक्ष्मीचे नामस्मरण आहे. तू मनापासून जपशील तर माता लक्ष्मी तुझ्या घरी सदैव राहील. तुझे कष्ट कमी होतील. शांतेने समाधानाने डोळे मिटून भक्तिभावाने त्याला वंदन केले. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा साधू तिच्या समोरून अदृश्य झाला होता. अवघ्या काही क्षणात बाबांचा पत्ता लागेना. शांता चकित झाली.
पण तिने विचार केला की तो पुढच्या घराकडे गेला असावा. इतक्यात बाजूच्या घरातून आवाज आला. मंदाच्या दाराशी तोच साधू उभा होता आणि भिक्षांदेही म्हणत होता. शेजारी जे घडत होतं ते शांता कुतूहलाने पाहू लागली. मंदा मात्र अजून स्वयंपाकघरात काहीतरी उकळत ठेवून ती स्वतःशीच कुरबुर करत होती. तिने दरवाजाकडे नजर टाकली आणि हा भिक्षुक पाहून तिच्या कपाळी आठ्या पडल्या. काय बाबा, सकाळ सकाळी कशाला आवाज देता आहात? काही नाही माझ्याकडे द्यायला, ती वैतागून बोलली. साधू शांतपणे उभा राहिला. तो काहीच बोलला नाही. अखेर मंदाच्याच मनाला चुटपुटली. तिच्या भांड्यात कालच्या उरलेल्या 2 भाकरी होत्या. त्यातली एक तिने जशी होती तशीच आणून साधूंच्या झोळीत टाकली आणि म्हणाली, हे घ्या आणि पुढे चला. साधूने ती भाकरी हातात धरली आणि लक्षात आलं की ती शिळी आहे. त्याने विनम्रतेने विचारले, कन्या, ही भाकर शिळी आहे का? मंदाने उसनं हसत म्हणलं, बाबा, आमच्याकडे नवीन करायला वेळ कुठे, घ्या ना, तुम्हाला पोटासाठी काहीतरी मिळेल. साधूने भाकरी परत मंदाच्या हातात दिली आणि शांत स्वरात म्हणाला, चालेल माय, भुकेल्या पोटी ताजी शिळी सारखीच. पण एक गोष्ट सांगतो, घराचा कोपरा कोपरा स्वच्छ ठेवा. शिळेपण फक्त अन्नात नको तर जीवनातही नको. मंदा हे ऐकून भडकली. तिला आपण दिलेली भाकर परत केल्याचाही राग आला. ती संतापानं म्हणाली, स्वच्छता नाही ठेवली तर काय करणार आहेस? देव रुसणार आहे का माझ्यावर? तू भाकर खायची आहेस की नाही ते सांग, नाहीतर निघून जा. उपदेश ठेवून हे आपल्यासोबत. रागाने तिने दाराजवळ पडलेला आपला जुना झाडू उचलला आणि कपाटाच्या आड फेकला. इथे माझ्या घरातच कचरा आहे, तुला काय करायचंय? ती कुरकुरली. साधू त्या क्षणी किंचित हसला. त्याने मंदाकडे नीट पाहिले. मंदाला त्याची ती नजर सहन झाली नाही. ती डोळे वटारून म्हणाली, काय पाहतोस असं? जा ना पुढे. साधू शांतेच्या दिशेने चमकून पाहत शांत स्वरात म्हणाला, माय, लक्ष्मीला घरातून जायला भाग पाडू नकोस. तिचा अपमान करशील तर ती निघून जाईल आणि अलक्ष्मी येईल. ही माझी तुझ्याकडे शेवटची भेट आहे. चेतावणी समज. हे बोलून साधू मंदाच्या डोळ्यांसमोरून एका पळात अदृश्य झाला. अगदी शांताच्या दारापाशी जिथे तो उभा होता तिथेच एक क्षण तो दिसला आणि पुढच्या क्षणी नव्हता. मंदा अवाक झाली. तिला डोळ्यांवर विश्वास बसेना. तिने इकडे तिकडे पाहिलं. रस्त्यावर शांता उभी दिसली. मंदा गोंधळून शांताला म्हणाली, अगं, कुठे गेला तो माणूस? अरे, इतक्या वेगाने कुणी नाहीसं होतं का? शांता आश्चर्याने म्हणाली, तो साधू साधा मनुष्य नव्हता बहुतेक. काहीतरी देवाची चाहूल असावी. मंदाने लगेच उडवाउडवी केली. छे छे, तू पण ना. जाऊ दे ग, मला भास झाला असेल. झाडू वगैरे सांगून गेला, पाहिलंस ना? माणसांना दुसऱ्याच्या घरात नाक खुपसायची सवय असते. शांता काही बोलेना. ती फक्त मंदाकडे पाहत राहिली. तिला साधूचे शेवटचे शब्द अर्थपूर्ण वाटत होते, पण मंदा त्याकडे अजूनही दुर्लक्ष करत होती. त्या रात्री शांतेने स्वप्नात पाहिलं की देवी लक्ष्मी तिच्या अंगणात पदस्पर्श करीत आहे. लक्ष्मी देवीच्या पावलांचे तेजस्वी ठसे तिच्या उंबरठ्यावर उमटले आणि घरात आल्यानंतर देवी अदृश्य झाली. झोपेत सुद्धा शांतेला आनंदाश्रू आले. तिने मनोमन देवीचे आभार मानले. सकाळी उठून बाहेर पाहिलं तर तिला असं जाणवलं की तिच्या अंगणात छोटेखानी कमळाची फुलं उमलल्यासारखी भासत आहेत. तुळशीच्या कुंडीजवळ तिन्ही ऋतूंत न दिसणारी शुभ्र कळी खुलली होती. शांतेने डोळे चोळशून पुन्हा पाहिले. ते काही काळापुरतं दैवी दृश्य असावं, कारण नंतर काहीच आढळलं नाही. पण तिचं हृदय आनंदाने भरून आलं. तिने ठरवलं की साधूंच्या दिलेल्या मंत्राचा जप रोज करायचा. स्वच्छता तर ती आधीपासूनच राखत होती, पण आता ती जप आणि भक्तिभावाने लक्ष्मीचं स्वागत करणार होती. इकडे मंदाच्या मनात मात्र अस्वस्थता होती. दिवस मावळता झाला तसे साधू गेल्यापासून तिला उगाच काळजी वाटू लागली होती. रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. नवरा कामावरून बराच उशिरा आला. मंदा चिडचिड करत होतीच. दिवे लागणीला तिने नाईलाजाने देवासमोर दिवा लावला, पण घरात सगळीकडे पसारा तसाच होता. तिचा मुलगा खेळणी विखुरलेली तिथेच घेऊन झोपला होता.
गणपाने दमून येताच कपडे एका खुर्चीवर फेकले आणि जेवायला काही आहे का विचारत बसला. मंदा तावातावाने स्वयंपाकघरात गेली. झटपट भात भाजी वाढली आणि दोघं जेवून अंथरुणावर आडवे झाले. मंदाच्या डोक्यात मात्र त्या साधूचे शब्द घोळत होते. लक्ष्मीला जाऊ देऊ नकोस, लक्ष्मी येईल. या वाक्यांनी तिच्या कल्पनाशक्तीला उधाण आलं. देवी लक्ष्मी आपल्यावर रुसली तर खरंच जाईल का घर सोडून? आणि लक्ष्मी म्हणजे दरिद्रता, संकट, काहीतरी अपशकुन होईल का? असे विचार तिच्या मनात येत होते. मग ती स्वतःलाच समजावत होती, नको रे बाबा, आपण उगाच त्याच्या बोलण्याला घाबरतोय. कित्येक वर्ष असंच राहून आलोय. काही बिघडलंय का आपल्या संसाराचं? उलट आपल्याकडे पैसा बरा आहे. त्या शांतेपेक्षा कितीतरी आपण सुखात आहोत. स्वच्छतेत कमी पडलो तर काय झालं? लक्ष्मी असतेच आपल्या घरी. असे सांगत ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. पण जेव्हा चूक आपल्या हातून घडते तेव्हा मन खातं. तसंच काहीसं मंदाचं होत होतं. तिला कुठेतरी वाटत होतं की आपला स्वभाव बदलला पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. उद्यापासून नक्की मी सकाळी लवकर उठून घर नीट करू, तिने मनात ठरवलं आणि डोळे मिटले. रात्र जसजशी चढू लागली तसतशी मंदाच्या घरातल्या मंदिरातील तेलाचा दिवा वाऱ्याने विझला. एक थंडगार वारा घरभर पसरला. अंथरुणावर वळवळ करीत असलेल्या मंदाला अचानक जाणवलं की अंगणात कुणीतरी आहे. ती दचकून उठली. बाहेर काहीतरी सावली हलल्यासारखी दिसली. कोण आहे? तिने भयभीत होऊन विचारले. अंगणातून जणू एक सुस्कारा ऐकू आला. मंदाचं काळीज जोरात धडधडू लागलं. ती दबकत दाराजवळ आली. कापऱ्या हातांनी तिने दार किंचित उघडलं आणि हळूच बाहेर पाहिलं. जे दृश्य तिने पाहिलं त्याने तिच्या अंगावर शहारे आले. तिथे अंगणात एक तेजस्वी स्त्रीची आकृती उभी होती. स्त्री सुशोभित वस्त्रांत होती. हातात कमळ आणि सोन्याने भरलेला कलश होता. पण तिचा चेहरा विषादाने काळवंडला होता. त्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती मंदाच्या घराच्या बाहेर पडण्याच्या तयारीत होती. मंदाने जणू स्वप्नावस्थेतच विचारले, आपण कोण? तिचा आवाज फुटत नव्हता. तेवढ्यात त्या स्त्रीने मंदाकडे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात अपार करुणा होती. क्षणात मंदाला जाणवलं, अरे देवा, ही तर स्वयं लक्ष्मी देवी आहे. मंदाने घाबरून हात जोडले. तिच्या तोंडून शब्दच निघेना. लक्ष्मी देवीने शांत स्वरात सांगितलं, माझा अपमान झाला आहे. जिथे आदर नाही, श्रद्धा नाही, तिथे मी राहू शकत नाही. मंदाच्या डोळ्यातील अश्रू ओघळू लागले. तिने काहीतरी बोलायला तोंड उघडलं, पण तोपर्यंत देवी लक्ष्मीने घराच्या उंबऱ्याबाहेर पाऊल ठेवले होते. देवी निघून जात असताना तिच्या पावलांच्या ठशांनी अंगणात एक तेजाचा लखलखाट झाला आणि लगेचच सगळं पूर्ववत काळोखात गेलं. मंदा आर्त स्वरात रडत राहिली, क्षमा करा, परत जाऊ नका, मला चूक झाली. पण बाहेर शून्य पसरलं होतं. दूर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. मंदाच्या शरीरातली ताकदच गेली. घाम गाळत ती तिथेच जमिनीवर कोसळली. पहाटेचा धूसर उजेड झाला तेव्हा मंदाच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावले. शांता तिथेच आली. तिने पाहिलं की मंदा ओसरीवर बसून हमसून हमसून रडत आहे. तिच्या नवऱ्याचा हात पोटावर ठेवलेला आणि तो जमिनीवर पाठ टाकून निपचित पडला आहे. शांतेच्या काळजात धस्स झालं. तिने धावत विचारलं, काय झालं मंदे? मंदाने ढसाढसा रडत सांगितलं की रात्री गणपाच्या छातीत अचानक जोरदार दुखलं. तो वेदनेनं कळवळला. त्याला मध्यरात्रीनंतर श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. सुदैवाने शहरातील दवाखान्यात त्यांना वेळेवर नेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. डॉक्टर म्हणाले की ते हृदयविकाराचा झटका होता. त्यांनी तत्पर उपचार करून पहाटेच गणपाला घरी सोडले. तेव्हापासून मंदा सतत रडत होती. तिने शांतेचा हात घट्ट पकडला आणि रडत रडत म्हणाली, शांते, माझ्यामुळेच हे सगळं घडलं. मी लक्ष्मीला आपल्या हातांनी हाकलून लावलं. त्या साधूने सांगितलं होतं, लक्ष्मीला रागावू नकोस. पण मी ऐकलंच नाही. बघ ना, माझ्या घरावर किती मोठं संकट आलं. नवऱ्याचा जीव जाता जाता वाचला. हे सगळं माझ्या आळशीपणाचं आणि अज्ञानाचं फळ आहे. मंदा हंबरडा देऊन शांताच्या खांद्यावर कोसळली. शांतेचेही डोळे पाणावले. तिने मंदाचे डोळे पुसले. शांता निघालमानीने म्हणाली, भगवानावर विश्वास ठेव.
अजून काहीही बिघडलं नाहीये. आपण वेळेत शिकलो तर देवी आपल्याला माफ करेल. मंदा हताशपणे म्हणाली, देवीने मला सोडून दिलं शांते. मी काल रात्री स्वतः तिला जाताना पाहिलं. मला धड बोलताही आलं नाही. आता माझं सगळंच संपेल. ती हृदयविदारक आवाजात रडू लागली. शांतेने तिला धीर दिला. ऐक मंदे, लक्ष्मी देवी करुणामयी आहे. जर तू मनापासून पश्चात्ताप केलास आणि आपल्या चुका सुधारल्यास तर ती परत येईलच. आपण तिला पुन्हा आमंत्रण देऊया. जसं एखादा प्रिय पाहुणा रुसून गेला तर आपण त्याच्या आवडीने तयारी करतो तसं देवीसाठी करायचं. घर स्वच्छ करू. तुझ्या हातून चूक झाली त्याची माफी मागू. मंदाला थोडी आशा आली. तिने डोळे टिपले आणि मान डोलावली. त्याच दिवशी सकाळी शांता आणि मंदा मिळून मंदाचं घर स्वच्छ करू लागल्या. शांतेने मंदाला आपल्या आणलेल्या फुलांनी आणि उदबत्तीने घरात सुगंध पसरवायला शिकवलं. जिन्नस एकत्र आवरले, जळमट काढली, अंगण झाडलं. जमलेला जुना कचरा गोळा करून दूर फेकला. मंदाने आतला कपाटामागचा कोपरा उघडला, ज्यामध्ये तो तुटका झाडू धुरीत पडला होता. तिने तो हातात घेऊन पाहिला. या झाडूमुळे नकळत देवीचा अपमान झाला याचा तिला खूप पश्चात्ताप झाला. डोळ्यातून अश्रू ढाळत ती म्हणाली, या झाडूमुळे माझं डोकंच फिरलं होतं. मी हिला किती तुच्छ लेखलं, पायाने तुडवलं. आता या तुटक्या झाडूचा काय उपयोग? आजच हिला विसर्जित करून मी नवीन झाडू आणेन आणि लक्ष्मीची पुन्हा स्थापना करेन. शांताने आनंदाने मान डोलावली. मंदाने स्वतः हातांनी तो तुटका झाडू घराच्या बाहेर नेला. गावाच्या कचराभूमीत नेऊन पुरला आणि त्याची क्षमा मागितली. मग परत येऊन तिने अंगण धुवून काढलं. घरात गंगाजळ पसरून पवित्र पाणी शिंपडलं. शांतेने तिला मदत केली. दुपारपर्यंत दोघींनी मिळून संपूर्ण घर स्वच्छ चकाचक करून टाकलं. मंदाच्या मनाची काळजी देखील जणू त्या कचऱ्यासारखीच दूर होत गेली. नंतर शांता मंदाला बाजारात घेऊन गेली. मंदाने नवे मातीचे दिवे, उदबत्ती, फुलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन बांबूच्या काड्यांचा झाडू विकत घेतला. तो झाडू तिने काळजीपूर्वक रुमालात गुंडाळून घेतला. जणू काही एखादी पूजनीय वस्तू आपल्या घरी आणते आहे अशा भावनेने ती त्या झाडूची काळजी घेत होती. सायंकाळ झाली. शांतेने आणि मंदाने मिळून मंदाच्या घरात सुंदर लखलखीत स्वच्छ रांगोळी काढली. नवऱ्याची तब्येत ठीक नसल्याने गणपा बाजूला झोपला होता, पण मंदाने मनोमन देवीकडे त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. मंदाच्या मनात आशा पल्लवित झाली होती की देवी लक्ष्मी परतणार. दोघींनी मिळून मंदाच्या देवघराची साफसफाई करून तिथे लक्ष्मी देवीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवले. त्यासमोर तांब्या भरून पाणी, तुळशीदल आणि फुलांनी सजावट केली. मंदाची मुलगीही आईला मदत करत होती. वातावरणच बदलून गेलं होतं. जिथे आधी निराशा आणि कलुषिता होती तिथे आता स्वच्छता आणि एका नव्या पाहुण्याच्या स्वागताची लगबग होती. शांतेने मंदाला उदबत्ती लावायला सांगितली. मंदाने दोन्ही हातांनी उदबत्ती पेटवली आणि घरभर तिचा सुगंध फिरवला. ती ज्या श्रद्धेने हे करत होती ते पाहून शांता हसली आणि म्हणाली, अगं, अगदी माझीच मैत्रीण आहेस तू आता. अशीच श्रद्धा ठेव, लक्ष्मी माता नक्की सुख देतील. शांतेने मग देवीची आरती सुरू केली. मंदा प्रथम लाजत होती, पण मग तीही आरतीत मनापासून सामील झाली. जय लक्ष्मी माता, माय्या जय लक्ष्मी माता असा गजर दोघी मिळून करत होत्या. आरतीनंतर दोघींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. मंदाच्या अंतःकरणावरचं पाप जणू वितळून निघालं होतं. तिने मनातल्या मनात देवीला शरण जाऊन क्षमा मागितली. आई लक्ष्मी, माझ्या अहंकाराचा नाश कर आणि पुन्हा माझ्या घरी ये. मी आयुष्यभर स्वच्छता ठेवीन, तुला मान देईन. आरती संपताच घरात एक शांत प्रसन्न वातावरण निर्माण झालं. अगदी त्याच वेळी दारावर टकटक झाली. शांतेने जाऊन पाहिलं तर सकाळचा साधू दारात उभा. त्याला पाहताच मंदा साश्रू नयने धावतच दाराशी गेली. आज ती त्याच्या पायांशी पडली. सगळं चित्रच बदललं होतं. मंदा हात जोडून विनवू लागली, बाबा, माझी चूक झाली. तुमचं म्हणणं तेव्हा मी ऐकलं नाही, पण आता मी सगळं समजून घेतलंय. देवीला पुन्हा माझ्या घरी बोलावलंय. मला क्षमा करा. ती अक्षरशः हमसून रडत होती. साधूने स्नेहाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तो म्हणाला, उठ माय,
तुझं प्रायश्चित्त पूर्ण झालं. आता लक्ष्मी देवी पुन्हा तुझ्या घरी नांदेल. मंदाने शांतासह साधूला घरात आदराने बसवलं. स्वयंपाकघर स्वच्छ होतं. तिथे मंदाने झटपट गोड शिरा बनवला. ती साधूला म्हणाली, बाबा, मी स्वतःच्या हाताने प्रसाद बनवलाय. कृपा करून स्वीकारा. साधूने हलके स्मित करून प्रसाद घेतला. जेवत असताना तो मंदाच्या कुटुंबाकडे समाधानाने बघत होता. शांता त्याच्या समोर बसली होती. तिचे डोळे कृतज्ञतेनं भरून आले होते. भोजनानंतर साधू उठला. त्याने दोन्ही स्त्रियांच्या कपाळाला आशीर्वादाने भस्म लावलं आणि दोघांना म्हटलं, धर्मावर, शास्त्रावर आणि सत्कर्मावर विश्वास ठेवा. स्वच्छतेत देवाचं वास्तव्य असतं. लक्ष्मी ही स्वच्छतेची देवी आहे. जिथे स्वच्छता तिथे तिचं वास्तव्य. जिथे घाण तिथे लक्ष्मीचं संकट. हे नेहमी लक्षात ठेवा. दोघी स्त्रिया त्याचे शब्द लक्ष देऊन ऐकत होत्या. साधू पुढे म्हणाला, आता मी प्रस्थान करतो. माझी सेवा तुम्ही मनापासून केलीत तेव्हा एक शिकवण देऊन जातो. या मंत्राचा जप दोघीही रोज करा. श्री लक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी, हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयापये. या मंत्रार्थ असा आहे की हे लक्ष्मी माते, तुला वंदन असो. तू दयामयी आहेस, सर्वेश्वरी आहेस, श्रीहरीची प्रिया आहेस. आमच्यावर कृपा कर. या शब्दांसहित तुम्ही मनापासून प्रार्थना केल्यास तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल. शांता आणि मंदा पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागल्या. त्यांच्या मनात त्यांना हा साधू नक्की कुठला सत्पुरुष किंवा देवदूत आहे याची जाणीव होत होती. आजूबाजूला एक दैवी प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशात साधूचं रूप विलीन होत गेलं. शेवटी फक्त शुभ्र प्रकाश शिल्लक राहिला. स्त्रियांनी डोळे चोळून पाहिलं तर साधू तिथे नव्हता. केवळ हलका सुवास दरवळत होता. त्या दिवसानंतर मंदाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ती रोज पहाटे लवकर उठून शांतासारखीच प्रथम घर झाडून स्वच्छ करी. मग आंघोळ करून देवपूजा व मंत्रजप करी. तिच्या नवऱ्याचं आरोग्य हळूहळू सुधारलं. त्याच्या कामधंद्यातही आश्चर्यकारक प्रगती झाली. काही महिन्यातच त्यांनी थोडी अधिक जमीन विकत घेतली. मंदाचा मुलगाही अभ्यासात हुशार होत गेला. मुख्य म्हणजे मंदाच्या घरात सुख, शांतता आणि प्रेम वाढलं. आता ती बोलण्यात सहजच म्हणू लागली, देवी लक्ष्मीच्या कृपेने सगळं बरं होतंय. शांता तर आधीपासूनच सदैव स्वच्छता आणि देवभक्तीने आयुष्य व्यतीत करत होती. पण आता तिला सखी रूपाने मंदा मिळाली होती. दोघी जणी सकाळची पूजा, घरचं काम आणि परस्परांची मदत एकत्र करत गावातल्या इतर स्त्रियांनीही हा बदल लक्षात घेतला आणि अनेकांनी त्यांचं अनुकरण केलं. स्वच्छतेचं एक सुंदर उदाहरण या दोन स्त्रियांनी उभं केलं. एके संध्याकाळी दोघी मैत्रिणी अंगणात बसून दिवे लागणीची वेळ पाहत गप्पा मारत होत्या. मंदाने शांताला विचारलं, शांते, तुला खरं सांगू, आधी मला झाडू, स्वच्छता या सगळ्याचा कंटाळा येत असे. पण आता ही कामं करताना मला खूप समाधान मिळतं. वाटतं आपण आपलं आयुष्यच बदलून टाकलं. शांता हसली आणि म्हणाली, मंदे, हेच तर लक्ष्मीचं बाळकडू आहे. जिथे स्वच्छता तिथे समाधान, आणि समाधानातच लक्ष्मीचं सुख आहे. तू काही अपवाद नव्हतीस. आपल्या इतिहासात सुद्धा हे शिकवलंय. मंदाने कुतूहलाने विचारलं, आपल्या इतिहासात? आपणच तर बनवल्यासारखं वाटतंय मला हे सगळं. शांता गंभीर होत म्हणाली, नाही ग, पद्मपुराणात असं वर्णिलं आहे की स्वच्छता आणि शिस्तीने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आपले तेज प्रकट करते. हे शास्त्रसिद्ध सत्य आहे. अनेक लोककथातही स्वच्छतेचं महात्म्य सांगितलं गेलंय. आपण ती गोष्ट अनुभवली ना स्वतःच्या आयुष्यात? मंदाने मान हलवून दुजोरा दिला. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले. ती म्हणाली, देवी लक्ष्मीचं वेळेवर उपदेशासाठी येणं आणि इतके प्रसंग घडणं हे सर्व स्वप्नासारखं वाटतंय. मी आयुष्यभर याची आठवण ठेवीन. त्या दोघींनी पोट तिडकीने लक्ष्मीकडे प्रार्थना केली. हे आई महालक्ष्मी, आम्हाला कधीही आळस, अहंकार आणि अश्रद्धेचे गुलाम होऊ देऊ नकोस. आमच्या घरी तुझा आशीर्वाद आणि पवित्रता सदैव नांदो.
आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या क्षणी मंदाच्या अंगणात जिथे नवीन झाडू ठेवला होता तिथेच मातीत एक लहानसं कमळाचं रोप वर आलेलं दिसलं. त्याला एक सुबक कळी लागली होती जी संध्याकाळच्या चांदण्यात हळूहळू उमलत होती. शांतेने प्रेमाने ते रोप उचलून तुळशीच्या कुंडीजवळ लावलं. तिथून दररोज मंद आणि शांता त्या फुलाला पाणी घालीत आणि लक्ष्मी मातेची आठवण राखीत. या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की घराची स्वच्छता, दररोज झाडू लावणे आणि तुटका, निरुपयोगी कचरा वेळेवर काढून टाकणे या गोष्टींनी सुख समृद्धी वाढते. माता लक्ष्मीचा वास स्वच्छ ठिकाणी असतो आणि जेथे घाण, निष्काळजीपणा असतो तिथून लक्ष्मी आपलं बस्तान हलवते. म्हणूनच प्रत्येकाने आपले घर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे, झाडूला मान द्यावा आणि आई लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यावी. जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.